हिंदसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर किती 92 झाली, 93 झाली। 93 मध्ये बघत होतो ना, ते काय सांगितलं, जम्हा उवरिठाणं सिद्धाणं जिणवरेहि पण्णत्तं तम्हागमनठाणं आयासे जाणनथित्ती। काय सांगितलं होतं, आकाश द्रव्य हे गमनामध्ये हेतू नाही आहे, तसं स्थितीमध्ये पण हेतू नाही, ह्याची सिद्धी करायला लागलेत ना। तर त्यासाठी काय सांगितलं, सिद्ध भगवान काय केले, जाऊन उपरिम स्थानाला स्थित झाले। लोकाच्या उपरिम स्थानाला सिद्ध भगवान ज्या कारणाने स्थित झाले असं जिनवर भगवंतांचं उपदेश आहे, त्यांच्याद्वारे सांगितलं गेलं आहे। तम्हा म्हणून आकाश आयासे गमन ठाणम न थिती जाण, म्हणून आकाशामध्ये गमन आणि स्थिती नाही असं हे जीवा तू जाण। म्हणजे आकाशद्रव्य कसं आहे, गतिस्थितीरहित अवगाहनेमध्ये निमित्त आहे। गतिस्थितीला निमित्त धर्म अधर्मद्रव्य स्वतंत्र आहेत। म्हणजे सेनाचार्यजींनी काय सांगितलं होतं, जे कोणी लौकिक सिद्ध आहेत ते सिद्धशिलेवर विराजमान होऊ शकत नाहीत। कोण कोण लौकिक सिद्ध, अंजन सिद्ध, पादुका सिद्ध, गुटिका सिद्ध, खड्ग सिद्ध, दिग्विजय सिद्ध, अशी उदाहरणं देऊन सांगितले त्यांनी। अशी अजून जे काय समजून घ्या लौकिक सिद्ध असतील, अजून सांगावं एक्झाम्पल, हे तर त्यांनी उपलक्षणात्मक सांगितलं। आदीमध्ये अजून कसले कसले सिद्ध असतात, कशाची, काल सांगितलं ना, अमर व्हायची सिद्ध, मंत्र सिद्धी करतात, किंवा काहीतरी शब्दामध्ये शक्ती येईल आशीर्वादामध्ये, जसं की शाप दिलं तर ते फलित व्हायला पाहिजे, किंवा काय तुम्हाला आशिष दिलं तर त्याचं काहीतरी फळ दिसायला पाहिजे, असं शब्दातली शक्ती वाढवण्यासाठी सिद्धी करतात। अजून अवधी ज्ञानाप्रमाणे काय म्हणायचं, जरा दूर काळातलं जाणण्यासाठी म्हणून सिद्धी करतात। अशी अनेक प्रकारची सिद्धी आहेत, ज्ञानाचं शक्ती वाढवण्यासाठी वगैरे, शरीराची शक्ती वाढवण्यासाठी असं, किंवा आयु वाढवण्यासाठी, अशा अनेक प्रकारांनी त्यांनी सिद्धी करतात। पण हे सगळे काय सांगितलं, लौकिक सिद्ध। बर, होय, हां, नाही, ते सिद्धी कशाची करतो आपण, नाही, साधना करून सिद्धी करणं, हे तप करून सिद्धी करणं, ह्याच्यासाठी सांगतायत ना हे सगळं। त्यामुळं त्यांनी घेतलं याच्यामध्ये थोडंसं वास्तविक सिद्धांचं। सिद्ध मायने जो एक विलक्षण पक गया है अथवा अनुपम अवस्था को प्राप्त हो गया है। लोक सिद्ध तो बहुत सी बातें हैं, कोई अंजन सिद्ध होता है, जिस अंजन को लगा ले तो सारा शरीर अंतर्धान हो जाता है। ज्या अंजनाला लावलं तर शरीर कसं होतंय, अदृश्य होऊन जाते, असं ते अंजन सिद्ध। पण कुठल्याही अंजनाने सिद्ध बनता येत नाही। काय म्हटलं, अंजन लावल्यावर सिद्ध बनायला लागले तर लोक काय करायचं, मंदिरं बंद पडून जातील, सगळे शास्त्र बंद पडतील, किंवा
कोणी धर्म म्हणून कुठली अवलंबनच घेणार नाही, कोणी त्याचा आश्रय घेणार नाही, स्वाध्याय आदी करणार नाही. जर असं ते कोणी मंदिरात पण बंद पडेल मंदिर, सांगितलं की मोक्ष एकदम सुलभ होऊन जाईल. मग सगळ्यांना मोक्ष काय म्हणायचं, मग त्याचं व्हॅल्यू राहणार नाही कोणाला. सहजतेने दुकानांमध्ये अंजन मिळालं की लावायचं आणि मोक्षाला जायचं. तसं अंजनाने कोणीही सिद्ध होत नाही. तसं पादुका सिद्ध सांगितलं म्हणजे काय, ते वाचते. कोई पादुका सिद्ध होता है, कोई खड़ाऊ सिद्ध हो जाती, जिसको पहनकर तालाब में जल के ऊपर ऊपर गमन हो सकता है. मग काल विचारलं ना त्यांनी, जलचारण वृद्धिधारी मुनिराज असतात, मग त्यांना पण आहेच की काय म्हणायचं. मग त्यांना पादुका सिद्ध म्हणायचं का नाही म्हणायचं. पादुकांसाठी सिद्धी केली नाही त्यांनी, जलावर चालायसाठी म्हणून सिद्धी केली नाही. त्यांची विशुद्धी अशी किती शक्ती प्रगट झाली बहिरंगामध्ये. आणि ते इवन त्या रुद्धीचा वापर पण करत नाहीत. त्यामुळं काय तिथं प्रश्न राहिला की ते जलचारणसाठी म्हणून वापरतात असं. एकतर ती रुद्धी आहे हे त्यांना माहीत नाही, आणि प्रगट झाली तरी ते त्यांचा वापर करत नाहीत. त्याचं त्यांना काय आपलं अप्रूप नाही आहे. म्हणून जे असं पादुकांसाठी म्हणून तपस्या करतात, अशी काहीतरी शक्ती प्राप्त होण्यासाठी तप करतात, तर ते म्हणले, आणि त्यांना त्याच्या निमित्तात प्रगट झालं तर ते म्हणले पादुका सिद्ध. काय कळलं. कोई पादुका सिद्ध होता है, कोई खड़ाऊ सिद्ध हो जाता है, जिसको पहनकर तालाब में जल के ऊपर ऊपर गमन हो सकता है. जसं जमिनीवर चालता तसं तो पादुका घालून, मग ती पादुका सिद्ध करायची एकानी, आणि दुसऱ्यानी घातली तर जाऊ शकते ते सांगाले की. म्हणजे जसं अंजन सिद्ध केलं दुसऱ्यानी आणि त्यांनी तुम्ही लावलं तर तुम्ही अदृश्य होता, कारण ती शक्ती त्याच्यात आहे ना. ती जे काय केलं त्यांनी त्या साधना करून ते प्राप्त केलं. म्हणजे समजा कोणी विद्या सिद्ध केल्या तर त्या विद्याचे स्वामी असतात ना, मग ते स्वामी ज्यांच्या अधीन होतील त्यांना त्याचा लाभ होतो असं. म्हणजे पादुका सिद्ध केली मी समजा तपस्या करून, आणि मग ते घालून मी चालले तर मी जलावरून चालू शकणार. तसं ती पादुका मी तुम्हाला गिफ्ट केली, चालणार का. विश्वास पाहिजे. म्हणजे चालू शकत नाही कोण, म्हणजे जाऊ शकतं. विद्याधरामध्ये असं ऐकायला येतं ना, जास्त प्रतिमान युगमध्ये त्यांच्याकडच्या विद्या साध्य करतात, त्यासाठी जे काही ते तप वगैरे करतात, आणि ती शक्ती मिळाल्यावरती समजा ती त्यांनी दुसऱ्याला दिली तर देऊ शकतात, म्हणजे ते मंत्ररूपाने, आणि त्यांच्याकडनं हिरवू पण शकतात. बरोबर. विद्या देऊ पण शकतात, काढून घेऊ पण शकतात. जे त्याचे स्वामी असतात ते तसं कार्य करू शकतात. तसं सांगितलं इथं पण. त्या साधनेच्या द्वारे जी गोष्ट प्रगट केली आहे, जी सिद्ध केली आहे ना, त्याचा वापर जो करणार त्याला लाभ होणार असं असतं. पण इथं चारण वृद्धिधारी मुनिराज आहेत, ती काही वस्तू नाही प्रगट केली त्यांनी कुठली, ती तर त्यांची विशुद्धी आहे. त्यामुळं ते कोणाला फॉरवर्ड करू शकत नाहीत, कोणाला गिफ्ट करू शकत नाहीत. ते फक्त इवन ते स्वतः वापर करत नाहीत तर दुसऱ्याला काय देणार आहेत. त्यामुळं तसलं काय सिद्ध करण्यासाठी म्हणून ते मुनी झाले नाहीत, किंवा तसा उपदेशही कोणाला देत नाहीत. कधी कधी त्यांना स्वतःलाच माहित नसतं की ही विद्या म्हणलं की तेच वृद्धी त्यांना प्रगट झाली ह्याचं ज्ञान सुद्धा नसतं. म्हणून 3 गोष्टी सांगितल्या होत्या वृद्धींच्या प्रवचनमध्ये. त्या वृद्धींचं त्यांना ज्ञान नसतं, त्याच्याबद्दल विशेषता नसते, आणि त्याचा उपयोग पण करत नाहीत ते असं. म्हणजे त्याचं ज्ञान पण नाही, त्याच्याबद्दल आश्चर्य पण नाही, आणि त्याचा उपयोग पण नाही. ते करत नाहीत त्याचा वापर. म्हणजे माहिती आहे त्यांना प्रगट झाली आहे जर चारण वृद्धी वगैरे, तर ते मुद्दाम आपलं जायचं कुठंतरी चला असा वापर नाही करणार. 3 कंडिशन्समध्ये वापर करतात सांगितलं होतं. कधी आहारासाठी निघतील तेव्हा पण ते करणार ना. नाही, वृद्धीचा वापर करून आहार करायला काय गरज आहे. नाही म्हणजे जाण्यासाठी, डायरेक्ट चांगली जाण्यापेक्षा नाही. चारण वृद्धी वापरत नाहीत ते अशा तशा गोष्टीला. वृद्धींचा वापर फक्त 3 कंडिशन्समध्ये करतात हे सांगितलं. एक, धर्मावर किंवा धार्मिकांवर संकट आलं तरच. दुसरं, त्यांना तीर्थवंदनेचे परिणाम झाले तर. आणि तत्वामध्ये काय शंका आली तर केवलींच्या पादमूलामध्ये जाण्यासाठी.
हे 3 गोष्टी सोडून रुद्धींचा वापर ते कशासाठीही करत नाहीत ते मुनिराज. आहार वृद्धी म्हणताय का तुम्ही? आहारक नाही, कुठलीही रुद्धी असू दे, रुद्धींचा वापर हे 3 गोष्टीसाठीच करणार मुनिराज. बाकी त्यांच्यावर उपसर्ग आला, कुठं तर जायचंय, कोणाला तर काहीतरी सांगायचंय, ह्याच्यासाठी नाही. संकट दूर करायचंय त्या धार्मिकांवरचं तर विष्णुकुमार मुनींनी रुद्धीचा वापर केला. तत्वात शंका आली तर चालत जाऊन त्यांच्या संयमाला बाधा होती म्हणल्यावर भगवंतांच्या पादमूलामध्ये जायचे, समोशरणामध्ये तर चारणवृद्धीचा वापर करतील. किंवा तीर्थवंदनेचे विकल्प झाले, चातुर्मास चालू आहे, काय पाऊस असेल, जीवोत्पत्ती असते, तर तिथं ते त्या रुद्धीच्या द्वारे वगैरे जाऊन दर्शन करून येतील. सगळ्या रुद्धींच्या बाबतीत हे 3 गोष्टी लावल्या. त्याच्याशिवाय अन्य ठिकाणी चारणवृत्तीधारी मुनी होते की नाही, जसं म्हणतात भद्रे प्रभूमध्ये येतं की ते पडगान केल्याशिवाय म्हणजे थांबायचे, की कोणी पडगानला मुनी आहेत वगैरे, तर आकाशातून मुनी आले आणि त्यांना दिसले, म्हणजे तसं चारणवृत्तीधारी मुनी झालं ते झालं. दुसरी गोष्ट होती की शत्रुघ्न जिथे चालला होता मथुरा होते, त्याला जे पाहिजे होते राज्य, तर त्याच्यामध्ये तिथे चारणवृत्तीधारी मुनी आले होते. तिथे ती एक कथा येते ना की त्यांनी आहार दिला नाही, की चातुर्मासामध्ये ह्या मुलींना तुम्ही बघितलंच नाही, आज दिसतायत ते मला, म्हणून त्यांच्या घरात आले होते. ते बघूनही त्यांच्या म्हणजे सुनेने दिला आहार पण ते नाही दिलंय, आणि मग त्यांनी जाऊन ते संकट समाधान केलं. म्हणजे मग ते वापरली ना. मग ते असं पण सांगितलं ते कुठेतरी वंदनेला जाऊन येत असताना वगैरे अशा ठिकाणी जाऊ शकतात, दर्शनाला गेले असतील, कुठं समोशरणामध्ये गेले असतील, चारणवृद्धीचा वापर करून, आणि मग जाताना म्हणा किंवा येताना म्हणा अशा ठिकाणी जाऊ शकतील. म्हणजे असं शास्त्रात सांगितलंय की या 3 कारणांसाठी ते वापर करतील, अन्यथा विनाकारण वापरणार नाहीत. चारण मुनींना असं नियम पण चालतच जाणार, म्हणजे चालत जाणार आहार नॉर्मल जातात नॉर्मल जाणार. आणि म्हणजे ते कोण ती हे म्हणलं ना, परिहार विशुद्धी संयम म्हणलं त्याला. परिहार विशुद्धी संयमवाले पण अधर्गमन करतात. त्यांचं पण काय 4 अंगुलवर जमिनीपासून ते चालतात, जेणेकरून हिंसा न हो. म्हणजे आता ह्यांचा पण उद्देश तोच आहे ना, तिथे चारणवृत्ती प्रगट झाली म्हणजे प्रसून बीजांकुर वगैरे आपण म्हणतो की त्याच्यावरती पण जीव मरत नाही. मग ते का नाही सांगितलं गेलं, तेच की तसं सांगितलं गेलं, पण म्हणून काय ते त्या फुलांवरून जाणार, त्या झाडावरून जाणार, त्या तंतूवरून जाणार असं नाही आहे. असं येतं उल्लेख कुठं कुठं की ते चारणवृद्धीच्या द्वारे गमन करतात वगैरे असं, पण उद्देश तेवढाच असणार आहे कुठं तर ते दर्शनाला वगैरे जायला. गवताला पण छान वाटतं जेव्हा मुनिराज त्यांच्यावरून अंतर्गमन करतात, तर असं सांगितलं गेलं. हा, उपदेश द्यायला जातील असं. बरं, म्हणजे चारण मुनी गमन करतात नाही असं नाही, पण आता ते जर आगमाचं असं वचन आहे तर समजून घ्यायला पाहिजे की असं मागं पुढं ते काहीतरी उद्देशाने गेलेले असणार, आणि मग त्याच्यामध्ये कुठं आहार करायला वगैरे थांबले तर दिसले तसे, किंवा चातुर्मासामध्ये बंधन आहे, या दिशेच्या बाहेर जायचं नाही, तर चारण मुनींना असं बंधन नाही आहे, कारण त्यांच्या निमित्तात हिंसा घडत नाही, त्यामुळे ते कुठेही वंदनेला वगैरे जाऊ शकतात. ठीक आहे, चला काय सांगत होते कशासाठी. हां, तर जी काही चारणवृत्ती प्रगट झाली तर ती कोणाला देऊ शकत नाहीत. ते जसं खडाऊ सिद्ध केल्या तर खडाऊ आपण देऊ शकतो, ते जे घालतील त्याच्याद्वारे कदाचित त्यांना पण त्याचा लाभ होईल, चालू शकेल कोणीतरी. पण जसं ते मागं सांगितले होते ना, ते साधू असतात, त्या नदी किनारी तपस्या करायला बसलेले असतात, त्यांना जलावर चालण्याची विद्या सिद्ध करायची असते, आणि ते काय असं कुटिया बनवून राहिलेले असतात त्या नदीच्या किनारी, आणि निर्जन असतं, कोण नसतं तिथं, आणि नदीच्या दुसऱ्या टोकाला एक मनुष्य असतो राहणारा, त्याच्याकडं गाय असते एक. मग ते त्याला सांगितलेले असतात ते साधू की मला गाईचं दूध रोज आणून देत जा, मी तर साधना करणार आहे. मग तो गवळी असतो, तो रोज नदी पार करून त्याला दुधाची किटली देऊन जायचा, असं रोज चालायचं. एक दिवस त्या गवळीला काहीतरी काम आलं म्हणून तो परगावी गेला होता. मग दूध द्यायचं काम तिचं होतं, त्या गवळीनीचं होतं. मग गवळीनी मुलीला सांगितलं की आज तू साधूंना दूध देऊन ये.
मग ती गेली सांगितल्यासारखं नावेतून आणि त्यांना दूध ठेवून आली. आणि आईने सांगितलं की सांगून ये की उद्या दूध मिळणार नाही कारण वडील गावाला गेलेत आणि मी काय येणार नाही कारण पाऊस जास्त येतोय तर नदीला कदाचित पूर येईल आणि मी नाही येऊ शकणार, असं सांगून ये म्हणले. मग ती मुलगी जसंच्या तसं जाऊन सांगितली साधूंना की मी येऊ शकणार नाही उद्या, वडील नाही आहेत आणि पावसाचं लक्षण असल्यामुळं नदीला पाणी वाढतंय, मी नाही येणार. मग ते साधू म्हणाले असं कसं, मी साधना कशी करणार, माझ्या साधनेत मला खंड नाही पाडायचं आहे, तर वडील नसले तरी पण तू ये आणि मला दूध देऊन जा. मग ती म्हणाली की मी नाही येऊ शकणार कारण आई पाठवणार नाही, कारण मरणाची भीती आहे. म्हटल्यावर त्यावेळेस त्या साधूंनी तिला मंत्र दिला. ते म्हणाले की मी जलचारणाची विद्या सिद्ध केली आहे, तो मंत्र मी तुला देतो, तू काय कर, हा मंत्र म्हणत पाण्यावरून ये तर तुला काय नाही होणार, तू चालू शकशील. ठीक आहे म्हणाली. इतकी निरागस मुलगी ती आणि तिला काय त्याच्याबद्दल काय ज्ञान नाही काय नाही. ती मंत्र घेऊन गेली घरी आणि सांगितलं आईला असं असं की मला साधूंनी मंत्र दिला आणि सांगितलं आहे उद्या पण दूध द्यायचंच, खंड पाडायचा नाही. मग आई रागवती, नाही म्हणाली, किती पाणी वाढलंय, पूर यायची परिस्थिती आहे आणि तू मरशील, नाही जायचं. पण तरीसुद्धा ती म्हणाली मला त्या साधूंवर विश्वास आहे आणि मला काय होणार नाही, त्यांनी मला चांगलं ॲश्युरिटी देऊन सांगितलं आहे. असं म्हटल्यावर ती कॅन घेऊन निघाली. पण त्या नदीच्या टोकापर्यंत जाईपर्यंत आईने विरोध केला, जाऊ नकोस. पण तिचा विश्वास इतका खंबीर की मला काही होणार नाही, तू घाबरू नकोस. ती गेली, मंत्र उच्चारण करत पाण्यावर पाय ठेवला. काय झालं, कुठं बघायचं, खाली कवर पाण्यावरच होती आणि अक्षरशः चालत गेली तर ती पाण्यावरून तरली, जाऊन बुडली नाही आणि जाऊन पोचली तिकडं आणि नेऊन ठेवलं. पाणी खूप वाढलं होतं नदीचं, पूर येण्याची परिस्थिती होती, एवढं जास्त पाणी वाढलेलं. पण तिची श्रद्धा इतकी जबरदस्त की तिने पार केली नदी. तर ती किटली नेऊन ठेवली तिथं आणि सांगितलं साधूंना. साधू म्हणाले तू खरंच आलीस, मग पाणी होतं का म्हणले नदीला. हो म्हणाले, खूप मोठं उफान आलंय म्हणले नदीला. आणि मग तू कशी आलीस. ती म्हणाली तुम्ही जो मंत्र दिला त्याच्याच आधाराने मी आले. साधूंना इतका आनंद झाला, म्हणले माझं मंत्रविद्या सिद्ध झाली. म्हणजे सिद्ध व्हायच्या आधीच त्यांनी दिला होता बरं का मंत्र दिला, आणि म्हणजे त्यांना शंका ह्याच्यासाठी. आणि मग त्यांना इतका आनंद झाला की उपलब्धी झाल्यासारखं काहीतरी. आणि ते म्हणाले ठीक आहे आता मी प्रयोग करून बघतो, जर झालाय तर. म्हणले मला पण टेस्ट करायला पाहिजे का नको. गेले पाण्यावर उभारले, काय झालं आता पाण्यावर उभारू सुद्धा शकले नाही, ते पाण्याच्या तळाशी गेले. का म्हणजे शंका आणि काय म्हणायचं श्रद्धा याच्या निमित्तामध्ये तरू शकला आणि नाहीतर बुडला तो. मग तिची ती श्रद्धा होती की जे त्या साधूंनी दिलेला मंत्र आहे तो मला काम करणार किंवा साधूंनी सांगितलंय तर योग्य आहे, इतक्या श्रद्धेवरती तरली होती. आणि ते साधू स्वतःच्याच मंत्रावर शंका झाली त्यांना आणि त्याच्या निमित्तात ते बुडले. कशासाठी सांगितली गोष्ट. हां नुसतं श्रद्धा नाही, श्रद्धापूर्वक चारित्र्य सुद्धा, श्रद्धा ज्ञान चारित्र्याची सगळ्याची युगपद परिणती तर ती तरली. आणि इथं नुसतं श्रद्धा ठेवून मंत्रावर काय उपयोग. चारित्र्यामध्ये तसं प्रवृत्ती नाही झाली, परत शंका झाली, बुडलो तर आणि बुडलाच. कशासाठी सांगितली गोष्ट. श्रीकृष्णाची पण सांगते त्याला, श्रीकृष्णाला नदीच्या पलीकडे जायचं असं आहार द्यायला. हां रुक्मिणीला, हां रुक्मिणीला मला निराहारी मुनींना आहार द्यायचा आहे तर मला जागा दे, असं तिने त्या उफान आलेल्या नदीला सांगितलं रुक्मिणीने. कारण नदीच्या पलीकडं मुनिराज होते. तर त्या नदीने ऐकलं बरं का, कान नसतात का नदीला, कसं काय ऐकलं. आणि होय का, वृद्धी त्यांना कुठे असणार, यंत्र वगैरे असणार तिथं कोणी, त्यांनी तिला मार्ग काढून दिला असं. आणि मग परत आल्यावर काय म्हणायचं, हा अनाहारी मुनींना मी आहार दिलाय, आहार दिला. आता मला परत जायचंय, मला जागा दे. तर असं म्हणा जरा जाऊन बघू नदीच्या जवळ. किती श्रद्धा कळते आपली.
अनाहरी मुनींवर श्रद्धा होती, त्या नदीवर नाही किंवा त्या देवतांवर नाही कुठल्या, त्या मुनींवरची श्रद्धा किती तरली त्याच्यातून. मग तसं सांगितलं. ती अंजन चोरासारखंच वाटतं नाही, ते पण त्याची श्रद्धा होती, जे करत होते ते असंच की. म्हणूनच त्या मुलीला पण ते त्या गुरूंवर श्रद्धा, त्या मंत्रावर श्रद्धा, म्हणून ती तरली होती. तसंच अंजन चोराचं पण झालं, त्यांना पण त्या सेठजींच्या मंत्रावर श्रद्धा, तेवढ्याच निमित्तात निशंकित अंग प्रगट झालं आणि तरला. मग तेवढंच करायचंय हो तुम्हाला, काय करायचं दुसरं? किती केलं सांगा. किती श्रद्धान दृढ आहे आपलं. म्हणून श्रद्धानाला दृढ करा, तर जगात कोण आपलं वाईट करणारं नाही. आपण सुद्धा सगळ्या वृद्धींनी संपन्न होऊ शकतो. बरोबर. सगळे अनंत सिद्ध जे झालेत, अलौकिक सिद्ध जे झालेत, ते या श्रद्धा ज्ञान चारित्र्याच्या परिणतीवरच झालेत. म्हणून तेवढंच आपल्याला जिंकायचंय. बाकी दुसरं बाहेर काय साधना करायची आवश्यकता नाही. काय प्रगट करायचंय, काय सिद्ध करायचंय, ह्याच्यासाठी धर्म नाही. आणि त्या वृद्धीसाठी प्रगट करायचं गेलं तर वृद्धी होणार पण नाही. बरोबर. वृद्धींच्या उद्देशाने जर काय साधना करायला गेलो तर वृद्धी प्रगट होत नाहीत. तुम्ही वाचलं नाही आहे पुस्तक आमचं का बरं? मग सगळं आम्ही हेच घेतलंय वर्णन त्याच्यामध्ये, वाचा. कोई खड़ाऊ सिद्ध हो जाती है जिसको पहनकर तालाब में जल के ऊपर ऊपर गमन हो सकता है. किसी को गुटका सिद्ध हो गया, किसी को खडगादिक शस्त्र सिद्ध हो गया. तर गुटिकाचं काल सांगितलं होतं, भर्तृहरींनी सोनं बनवण्याची गुटिका सिद्ध केली होती. तसं एक अजून एक गोष्ट आहे गुटिकेसाठी, ती मला नीट आठवे ना, जरा सकाळपासून आठवली मी, बघू द्या सांगते, मला आठवण करा. डोळे गेले होते त्या मनुष्याचे, आणि डोळे आणण्यासाठी ती गुटिका असती, ती सिद्ध केलेली असती. समंत भद्रायणमध्ये ती गोष्ट आहे. कुठली हो? तेच की, गुटिका डोळे गेलेले असते आणि कपट करते मुद्दाम, पण तो येऊन ते डोळे बरोबर आणतो. समंत भद्रायणमध्ये आहे ती गोष्ट. होय का? आता मी पण बघते, मग नंतर सांगते. बरं. नाही, ती स्टोरी अशी होती की ते गुटिका त्यांनी सिद्ध केली, ते जात असताना त्या नदीत पडली, त्या माशांनी गिळली, मग ते एका कोळ्याकडे मिळाली ती गुटिका, आणि मग ती बरोबर त्याच्याच हाताला लागली. असं सगळी स्टोरी आम्हा सांगतात ना, त्यामुळे जरासं मला ते अनक्लिअर आहे ज्ञानात. जरासं उद्या मी परत रिकॉल करून सांगते. नाही, तीच गोष्ट माहिती आहे. बरं का? तीच आहे का समंत भद्रायण? बरं, मग उद्या स्टोरी तुम्हीच सांगणार आहे. चला, माझा अभ्यास. माझ्याकडे आता सध्या ते पुस्तक नाहीये, ते पद्मावतीने नेले. आता ते मिळवा आणि सांगा, आम्हाला माहित नाही. चला, काय झालं तर खडगसिद्ध. खडगसिद्ध मध्ये म्हणजे ह्याच्यासाठी सांगत होते मी की ती जी काही सिद्धी झाली, तर ती सिद्धी दुसऱ्यांनी वापरली तर तो त्याला लाभ झाला. असं जसं खडगसिद्धमध्ये पण काय झालं, कोणी सिद्धी केली आणि कोणाला लाभ झाला. काल सांगितलं ना, लक्ष्मणाला तो चंद्रहास खडगाची प्राप्ती लक्ष्मणाला झाली. सिद्धी केली कोण होती? रावणाची बहीण ते शूर्पणखा, ती झाली ती ना. शूर्पणखाचा मुलगा होते, नवरा होता ना, आणि त्याच्यात चालवली, त्यामुळे तो खलास झाला, असं काहीतरी झालं. थांबा, मला काल कोण कोण नावं टाकली आहेत मेसेजमध्ये की त्या शूर्पणखाचंच नाव पद्मपुराणमध्ये म्हणे चंद्रनख आहे. त्या चंद्रनखाचा मुलगा शंभुकुमार, त्या शूर्पणखाचा चंद्रनखाचा नवरा म्हणजे खरदूषण, आणि तो शंभुकुमार असतो, त्यांनी सिद्धी केली खडगहास, त्या काय चंद्रहास खडगची, आणि ती सिद्धी झाली त्याला, आणि ती तलवार येऊन वर लटकायला लागली. तर त्यावेळीस तो लक्ष्मण तिथून जात असताना त्याला ती मिळाली. म्हणजे काय झालं, प्राप्ती करायची काय, कष्ट करायचे एकाने आणि फळ भोगायचं दुसऱ्याने, असं का? तर 12 वर्षपर्यंत त्यांनी साधना केली असं वगैरे सांगितलं जातं ना. त्याच्या बाजूला सगळं झाडी वेली उगवले, तो काय दिसेना असं झाला, इतका आतमध्ये तो होता की बाजूच्या झाडांमध्ये तो दिसत नव्हता. मग ते काल जरा आमचं डिस्कशन झालं याच्यावर संध्याकाळी की 12 वर्ष उपाशी तर नाही राहत कोणीही असेल, मुनी वगैरे, तर 1 वर्षाची उत्कृष्ट साधना सांगितली आहे त्यांना.
उपवासाची. 1 वर्षांनी जे मुनी उपवास करतील ना तर ते नियमाने मोक्षगामी होतात, केवल ज्ञानी होऊन मोक्षगामी होतात. 12 वर्षापर्यंत उपवास इतर नव्हते ते, जे कोणी शंभूकुमार होते ना. तर एक तर्क बरं त्यांनी झोपडी तयार केली होती तशी. हां, असं म्हणायचंय मला. जो की जिथं जाऊन बसत होता ना तो, तर तिथं त्याला रोज डबा द्यायचे म्हणे जाऊन, बहुतेक ही चंद्रनखा. तर म्हणजे हे सगळे एकमेकांच्या डिस्कशनमधनं मला पण कळालं बरं का. म्हणजे माझे प्रश्न निघाले होते की 12 वर्षापर्यंत उपवास करणारा असा मनुष्य नाही आहे कोण. 6 महिनेपर्यंत लय मॅक्झिमम, त्याच्या पुढं करणारे तर मुनिराजच असतात. 6 महिनेसुद्धा मनुष्य कोण सामान्य नाही करणार. पण मुनिराजांची उत्कृष्ट तपस्या अशी असती ज्याच्या निमित्तात त्यांना ते अनेक 4 महिन्यापर्यंत ऐकलंय, 4 महिन्याचे उपवास आहे. तपवृद्धी वगैरे अशी प्रगट होत जाती पुढं त्या महातप, घोर तप, उग्र तप अशा तपांची वृद्धी आहेत ना, त्याच्यामध्ये वर्णन आलं होतं ते. तर मला काय सांगायचं होतं की तो जो शंभूकुमार होता त्यांनी तशी रचना केली होती म्हणा. म्हणजे बाहुबली स्वामींनी तर तपस्या केली, ते तपसिद्ध आहेत बाहुबली स्वामी. तर त्यांनी तप करत असताना त्यांच्या बाजूला सहजतेने ते वेली आणि ते वारुळं उगवली होती. त्यांनी काय तशी रचना केली नव्हती, बनवली नव्हती. पण शंभूकुमारांनी स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी म्हणा, सगळ्या दुनियेपासून भिन्न ठेवण्यासाठी तशी रचना केली होती जिथं तो बसला होता. किंवा आत तो बसायचा आणि बाहेर तसे वेलींचं वगैरे ते जाळत होत गेलं. त्यामुळं त्यांनी असं नाही आहे की एके ठिकाणी स्थिर बसला 12 वर्ष आणि मग ते सगळं उत्पन्न होत गेलं, असं नाही आहे. म्हणजे ते मनुष्यासारखी सगळी चर्या करत होता, असं नाही की मुनींसारखं सगळं सोडून ध्यानाला बसलेला, असं नाही आहे. म्हणून 12 वर्षापर्यंत त्यांनी तप केलं आणि त्याच्या निमित्तामध्ये ती विद्या सिद्ध झाली. पण झाली आणि प्राप्ती कोणाला झाली? लक्ष्मणाला झाली. आणि मग ते सगळं बाकीचं पुढचं माहीत आहे तुम्हाला. कशासाठी सांगायचं होतं ते? हां, तर वापर कोणी करू शकतं. सिद्धी केली एकानी तर त्याचं ज्याला ते हातात पडणार तर त्याला पण त्याचा यूज होऊ शकतो, कारण ती विद्या त्याच्या अधीन झाली. ती शक्ती त्यांनी जसं स्वामी जशी आज्ञा करणार तसं ते करू शकतं. असं थोड्याफार. आणि आपण ते बघतो ना, तो हा काहीच करत नाही ना. जसं कृष्णाला सगळं राज्य ऑटोमॅटिकलीच मिळालं जरासंधीचं वध केल्यावरती. चक्र आलं त्याच्याकडे. बाकी त्याने प्रयत्न केला होता 3 खंडाचं राज्य वगैरे त्याच्यासाठी पुरुषार्थ त्यांनी केला. त्याला ऑटोमॅटिकली एका मिनिटात म्हणजे चक्र चालू त्याच्याकडे. कृष्ण काय होता? अर्धचक्री होता ना. आणि नारायण जरासंध नाही, उलट झालं. जरासंधाचा वध झाला. जरासंधानी कृष्णाचा वध केला. बरोबर आहे की? कृष्णाने बलराम गेले होते. कृष्ण नारायण आहे, जरासंध प्रतिनारायण. मग कृष्णाचा वध कोण केला? कृष्णाचा नाही केला, कृष्णानं जरासंधाचा केला. त्याचा तो भाऊ नाही का जरद कुमार, त्याचा बाण लागला त्याला. हा, जरद कुमार का? मग ते जरद कुमार घ्यायचे, ज्यांनी की ते जरासंध आणि जरद कुमार. बरं, म्हणजे कृष्णाचं पण ते बाण मारून वध झाला होता जंगलमध्ये. बरं, काय म्हणायचं होतं मग? ती सगळं त्या राज्याचा स्वामी झाला कृष्ण, तर ते दिग्विजय सिद्ध म्हणले गेले. म्हणजे मग काल पण विचारलं ना कोणीतरी की भरताला पण षटखंडाचं राज्य मिळालं, तर त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं? भरत चक्रवर्तींनी आपलं राज्य, आपल्याला सगळ्या खंडाचं राज्य मिळावं म्हणून त्यांनी काय केलं? काय नाही केलं त्याने, नियोग असतो त्याला. नाही, पण उपचाराने करावं लागलं ना जे काही. हा तेच की. म्हणजे जाऊन बाबा तिथं लढाया केल्या आणि त्यांच्यावर वर्चस्व केलं आणि मग मिळवलं, असं नाहीये. नियोग आहे तो. तिथं गेले की तिथले राजे अधीन होतात, त्यांना युद्ध पण खेळावं लागत नाही चक्रवर्तीला. म्हणजे ह्याला म्हणायचं दिग्विजय सिद्ध. मग चक्रवर्ती ही पदवीच त्यांना अशी सिद्ध झाली आहे की ज्याच्या निमित्तात दिग्विजय होतो. पण दिग्विजय केला म्हणून काय मोक्ष मिळतो असं नाही. सगळ्यात महान चक्रवर्ती काय त्या शरीराचं बळ असेल, बाहेर वैभवाचं बळ असेल, सगळं सैन्य बळ असेल, तरी सुद्धा त्याच्या बळावर कोणी मोक्षाला जाऊ शकत नाही.
म्हणून त्याची प्राप्ती करायचा प्रयत्न करू नका. ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याला ह्या सगळ्याला सोडावं लागतं, सुटतं. मग भरत चक्रवर्तींनी पण याच्यासाठी तपस्या केली नव्हती. त्यांना तपस्येच्या निमित्तात ते सगळं प्राप्त झालेलं, पण ते सगळं पण सांगतायत मुक्तीच्या मार्गामध्ये बाधकच आहे. त्याच्या निमित्तात तुम्हाला निर्विकल्पता प्राप्त होणार नाही. त्याला तर रडायला येत होतं की आपल्याला आदिनाथ भगवंतांची दिव्यध्वनी नाही ऐकायला मिळत आहे. दिव्यध्वनी इकडं काय केवळ ज्ञान प्रकट झालं आणि त्याला 60,000 वर्षासाठी दिग्विजयासाठी जावं लागलं. म्हणजे त्याला खेद होता अंतरंगामध्ये की आपल्याला दिव्यध्वनी सोडून जावं लागते. म्हणजे ती काय उपलब्धी नाही आहे, ती काय आनंदाची गोष्ट नाही आहे की चक्रवर्तीत्व मिळालं. म्हणजे आज लोक सगळे राजा बनायसाठी म्हणून किती धडपडत आहेत. काय राजा म्हणजे तुमचं PM CM काय म्हणायचं राष्ट्रपती, हे पद मिळवायसाठी म्हणून सगळे लोकांची धडपड आहे. ती सिद्धी करायसाठी म्हणून काय काय करत असतील पाप, हां आणखी पाप करावं लागतंय ना. पाप करावं लागतंय. अजून काय कसल्या प्रकारचं राजकारण केल्याशिवाय हां राजकारण केल्याशिवाय ते पद कुठे मिळणार आहे? राजकारण करणार. बरं अजून काय करणार हो? विशाल भैया बोला काय करणार? कोण आहे? सुमोद आहेत ना? नाही सुमोद पण नाही. म्हणजे असं काय पदवाची प्राप्ती करायची तर लोकांचे खिसे भरा, हातापाया पडा, जाऊन तिथं सगळं आपलं गुणगान करा स्वतःच्या तोंडाने, हेच विनंत्या करा. बरोबर आहे. ते शेवटच्या दिवसापर्यंत त्याचं पब्लिसिटी करा. भरपूर प्रकारांनी तपस्या असते ती पण तसल्या तपस्येनी मुक्ती मिळणार नाही. हां पैसे वाटा सांगितलं की त्यानिमित्तात जेलमध्ये जावा परत, ते पण असते मागं बरं का. हां नंतर निश्चित नाही नरकगामी. हां म्हणजे मोक्ष तर मिळणार नाहीच, काय मिळणार ते समजून घ्या. म्हणून अशी लौकिक सिद्धी कधीही आपल्याला सुख देणारी नसते. तर लौकिक सिद्धांच्या अनेक उदाहरणांमधून समजतं त्यांना जी काय प्राप्ती झाली ती आता होत नाही बरं का कोणाला अशी लौकिक सिद्धी. कारण त्याचे स्वामी पण कदाचित कोणी देवी देवता असतील तर ते त्याच काळामध्ये असायचे, चतुर्थ काळाच्या दरम्यान वगैरे, आणि जे त्यांना प्रसन्न झाले की तशी विद्या द्यायची. पण आता या काळामध्ये असं काय कुठले देवी देवता वगैरे तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत, कारण तेवढे पुण्यवान तुम्ही नाही. म्हणून तशी सिद्धी करायचा पुरुषार्थ पण करायला जाऊ नकात. लौकिक बातें तो बहुत सी है, मगर उन सबसे विलक्षण ये सिद्ध भगवंत है जिसमें सम्यक्त्व आदिक अष्टगुण प्रकट हो गए हैं. उन सिद्धों की बात कह रहे हैं, उनका ऊर्ध्वगमन स्वभाव है. आता तुम्हाला एक उद्यासाठी घरचा अभ्यास आहे. काय करायचं तुम्हाला? एखादी मला गोष्ट वाचून दाखवायची बरं का. ती कोण पण वाचा, कुठली तुमच्या त्या गुटिकेची डोळ्याची गुटिका. कोणाकडे संबंध बदलाय नाही त्यांनी ती काढून मला वाचून दाखवायची आहे. कोण दाखवणार आहे? अहो खूप मोठी गोष्ट आहे, वाचून आपल्या तोंडी सांगू दे. होय की तुम्हीच सांगा, तेच सांगायला लागले. मी तिच्याकडून मागवते पुस्तक. हां ते तुम्ही सांगणार आहे कसं पण. आणि दुसरी म्हणजे गोष्ट काय तुम्हाला अभ्यास करायची आहे, जे आपण सिद्ध भक्तीमध्ये म्हणतो ना, तव सिद्धे नय सिद्धे संजम सिद्धे चरित सिद्धेय नाणमिदं सणम्य सिद्धे शिरसाण मनसामी. हे सगळे अलौकिक सिद्ध आहेत. कोण कोण? तव सिद्ध म्हणजे तपसिद्ध, नयसिद्ध, संयमसिद्ध, चरित्रसिद्ध, ज्ञान दर्शन सिद्ध. तर मला या सगळ्या सिद्धांचं एक्सप्लेनेशन पाहिजे. कोण कोण देणार? जे देणार ते सिद्ध होणार. तेवढी तपस्या करा की रेडीमेड आहे. गाथा कुठे आहे? कोणत्या हे ग्रंथात आहे? सिद्ध भक्ती आहे ना, सिद्ध भक्तीचं प्रवचन आहे. सिद्ध भक्ती प्रवचन आहे त्याचं, वर्णींचं. त्या प्रवचनामध्ये खुलासा आहे त्याचा. त्यामुळे ते मिळवा. आणि जर असं ह्याच्यावर पण मिळेल तुम्हाला नेटवर. सिद्ध भक्ती प्रवचन म्हणून काढलात जर वर्णींचं, तर त्यामध्ये शेवटी त्यांनी ते उद्धृत केलेलं आहे लघु सिद्ध भक्ती म्हणून. तर ते तप सिद्ध म्हणजे काय थोडा थोडा फरक केला आहे. कारण तप म्हणजे संयम म्हणजे चारित्र्य म्हणजे एका अर्थाची वाटतंय.
काय फरक आहे हो? मग त्यात त्यांनी थोडा थोडा फरक करून सांगितलं आहे. नय सिद्ध म्हणजे काय, असं काय नाही आणि काय सिद्ध होत असतो का, पण त्यांनी त्याच्यामध्ये त्याचा चांगला खुलासा केला आहे. तर ते उद्या वाचा आणि मला सांगा. तर जे अलौकिक सिद्ध असतात ते कसे आहेत, कुठल्याही गोष्टीची प्राप्ती करण्यासाठी म्हणून सिद्ध होत नाहीत. तर ती त्यांना झालेली उपलब्धी नॅचरल असते, वास्तविक. ते तर आपल्या स्वरूपामध्ये लीन आहेत. बहिरंगामध्ये जे काय घडायचं ते घडतंय. कशासाठी बघतोय सिद्धांचं प्रकरण, विसरला नाही ना? तर सिद्धशिलावर पोचला सगळे. गती सिद्धी, गती आणि स्थिती हेतुत्व नाही आकाशामध्ये. आकाश द्रव्याची कृपा आहे की त्यांनी आपल्याला सिद्धांचं वर्णन सांगायला लागले. आकाशामध्ये सिद्ध विराजमान आहेत, तर ते कुठं आहेत, का आहेत, त्याच्यासाठी चाललंय हे सगळं. की जे आकाशद्रव्य आहे ते त्यांना फक्त अवगाहना द्यायला मदत करतं सिद्धांना, आणि धर्मद्रव्य गमनामध्ये निमित्त आहे आणि अधर्मद्रव्य स्थितीमध्ये निमित्त आहे. तर ते कुठं जाऊन स्थित राहिलेत, लोकाकाशाच्या अग्रभागी. हे प्रकरण त्यांनी फक्त एवढ्यासाठी सांगितलं की लौकिक सिद्धांना ते स्थान मिळत नाही. कोण आहे अजून त्या सिद्धशिलेवर? सिद्धांचंच का उदाहरण घेतलं? निगोदी जीव पण आहेत तिथं, अन्य पुद्गल द्रव्य पण आहेत, इव्हन वातवलयामधले जीव आहेत जे की लोकाकाशाच्या अग्रभागी आहेत. त्यांचं उदाहरण का नाही दिलं? मग सिद्धांनाच का घेतलं? पण ते शुद्ध द्रव्य आहे, ते म्हणजे ते झाल्यावरती त्यांची तशी परिणती झाली. बाकी सगळे अशुद्ध आहेत. परमाणू असेल की शुद्ध? परमाणू पण शुद्ध असणार की तिथं, का नाही आहे? आपलं जे ध्येय आहे अतिंद्रिय आनंद, अनंत अतिंद्रिय आनंद, त्याचा भोग ते घेतात ना सिद्ध. त्यामुळे सिद्धांचं शिवाचा स्वभाव ऊर्ध्वगमन करणे आणि सिद्ध ऊर्ध्वगमन करून तिथं स्थित झाले म्हणून त्यांचं उदाहरण आहे. बरोबर आहे. अजून थोडंसं एक्सप्लेन करायला, थोडंसं उलट सांग. त्यांनी आठी कर्माचा नाश केला. बरोबर आहे, बरोबर आहे. पण बाकीचं द्रव्य आहे ते तसंच ऊर्ध्वगमन पण करेल, हे सांगायचं होतं. सिद्धांचंच का उदाहरण घेतलंय? तर परमाणू आहे तो पण शुद्ध आहे की, पण तो इतरत्र जाऊ शकतो, त्याच ठिकाणी जाऊन थांबेल असं काही इसेन्शियल नाहीये. तसं निगोदी जीव आहे, त्या वायुकायिक जीव आहेत वातवलयामधले, ते सुद्धा इतरत्र गमन करू शकतील, ते जाऊन तिथंच थांबायला पाहिजेत असं नाहीये. पण सिद्धच एक असे आहेत की जे ऊर्ध्वगमन स्वभाव प्रगट झालाय, त्यामुळं ते तिथं जाऊन थांबलेत, तर तिथून वर जाऊ शकतात पण जात नाही आहेत, खाली जाऊ शकत नाही आहेत, इतरत्र जाणार नाही आहेत, पण तिथंच जाऊन का थांबले ह्याच्यासाठी ते उदाहरण सांगितलंय. आणि शेवटी सांगितलं कुठून तरी आपल्याला सिद्ध स्वभावाचा परिचय करून द्यायचा आहे आणि त्या स्वभावाची उपलब्धी करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, म्हणून सुद्धा सिद्धांचं वर्णन ग्रहण करा, सिद्ध स्वभावाला जाणा. अजून पुढच्या गाद्यात युक्ती आहे, ती युक्ती आकाशाकडनं दिली हो, सिद्धांकडनं काय झालं नाही. एवढंच आहे सिद्धांचं वर्णन, पण ते पण का सांगितलं? एवढ्यासाठीच की ते स्वभाव रूपाने परिणमन करतायत आणि ते आता खाली अधोगमन करणार नाही आहेत, म्हणून तिथं ते जाऊन तिथं स्थित झालेत आणि त्या स्थितीमध्ये अधर्मद्रव्य निमित्त आहे, आकाशद्रव्य नाही. गादं घातलं दिदी त्यांनी हे सांगण्यासाठी. कधीपासून ते आकाशाबद्दल ते सांगतात, गती स्थितीचं नाहीये. अजून 2 गाथा आहेत वेगवेगळे आकाश. असं आचार्यांचं ज्ञान उद्घाटित होतं एका गोष्टीला, आपलं होत नाही आहे. हो, जाणा हामी ऊर्ध्वगमन स्वभावाला सिद्ध स्वरूप जीव आहे. पहा, या जीवावर कोणतेही आवरण नाहीच. हामी जीव ज्ञाताद्रष्टा आहे, निसंसार स्वरूप आहे. मला बहिरंगामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाहीच. निरपेक्ष स्वरूपोहम सिद्ध स्वरूपोहम. ओम
विसर